आयुष कोमकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि अंधेकर टोळीचा म्होरक्या बंडू अंधेकरनं महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलाय। पुण्याच्या विशेष मोक्का न्यायालयानं बंडू अंधेकरसह त्याच्या कुटुंबातील इतर दोघांना निवडणूक लढवण्याची परवानगी दिली। आज दुपारी अंधेकर भवानी पेठ कार्यालयात अर्ज दाखल करण्यासाठी आले। अर्ज भरून बाहेर पडताना अंधेकरने घोषणाही दिल्या, तर बंडू अंधेकरच्या उमेदवाराला आयुष कोमकरच्या आईनं तीव्र विरोध केला। अंधेकर टोळीशी संबंधितांना राजकीय पक्षांनी उमेदवारी दिल्यास आत्मदहन करण्याचा इशारा कल्याणी कोमकर यांनी दिला। भर दिवसा रस्त्यावर मुर्दे पाडणाऱ्या बंडू अंधेकरला कोणता राजकीय पक्ष उमेदवारी अथवा पाठिंबा देणार, त्याचा राजकीय आका कोण, असा प्रश्न विचारला जातोय। नेकी का काम, अंधेकर का नाम। नेकी का काम, अंधेकर का नाम। कुख्यात गुंड अंधेकर टोळीचा म्होरक्या आहे। आयुष कोमकर हत्या प्रकरणातील तो मुख्य आरोपी आहे। आयुष कोमकर हत्या प्रकरणात त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। तर आपण जर लक्षात घेतलं, बंडू अंधेकर आणि त्याच्या टोळीवर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत। न्यायालयाकडून अटी शर्तींसह निवडणूक लढण्याची त्याला परवानगी देण्यात आली आहे। त्यामुळे या बंडू अंधेकरला कुठल्याही पक्षाने एबी फॉर्म दिलेला नाहीये। आज त्यांनी अपक्ष उमेदवारी जी आहे ती दाखल केली आहे। नेकी का काम, अंधेकर का नाम अशा घोषणा देत बंडू अंधेकर जो आहे तो आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दाखल झाला। बंडू अंधेकरची आणखी पार्श्वभूमी जाणून घ्यायची झाली तर पुण्यातील नानापेठ आणि गणेशपेठ परिसरात अंधेकर टोळीची दहशत आहे।